नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग, भाजीला नसेल काही तर बनवाया असं खारं वांग, खायला लागेल अतिशय खमंग आणि चवदार, एकदम चमचमीत आणि झणझणीत। तर चला मग करूया भाजीची तयारी। लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे। यासाठी घेतले तिथे वांगे, कोथिंबीर, मोहरी, हळद, मीठ, खोबरं, शेंगदाणे, जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक। तर आधी खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हलक्याशा हाताने भाजून घ्यायचे। तेल न टाकता भाजायचे। आता ठेवायचे थंड करायला। तोपर्यंत घ्यायची वांगी कापून। थोडंसं पाणी घेऊया, त्यामध्ये टाकायचं मीठ। मीठ टाकल्याच्या नंतर वांगी काळी पडत नाही। वांगी कापून घेताना फोडी नाही करायच्या, मधातून 4 भाग करायचे। व्यवस्थित बघून घ्यायचे। आता इथे सगळी वांगी कापून घेतली आहे। आता घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातून वाटून भाजून घेतलेलं तिखट, त्यामध्ये घालायचे जिरे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि पाणी न घालता वाटून घ्यायचे। पाणी अगदी थोडंसं घालायचे। कोथिंबीर घातल्यावर भाजीला कलर खूप छान येतो। तर आता वाटलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढायचे। त्यामध्ये मिक्स करायचे चवीनुसार मीठ आणि हळद। जास्त पाणी न घालता मसाले वांगी परतून घ्यायचे। ठेवायचे 2 मिनिटे झाकून। तर खूप छान परतत आहे।
हलक्याशा हाताने हलवून घेऊया। नंतर वरून टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकायचे, अगदी थोडंसं। परत 3 ते 4 मिनिटे भाजी झाकून ठेवायची, मंद आचेवर शिजून घ्यायची। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।